काही शिक्षक शिकवताना त्यांच्याही नकळत कीर्तन पद्धतीचा उपयोग करत आलेले आहेत, पण ते कसं ते कळलं पाहिजे. म्हणजे आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अवारे. ते अलगदपणे जर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या चालण्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं तर ते अधिक प्रभावी ठरतं आणि ते कीर्तन पद्धतीतून होतं. आता ते कसं? ज्ञान हे केवळ पुस्तकात नसतं, तर ते अनुभवातही असतं आणि त्या अनुभवांना स्पंदन देण्याचं काम करतं कीर्तन. नमस्कार, मी पल्लवी उल्हास घाणी, गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या स्टे क्युरियसच्या या खास शैक्षणिक पॉडकास्ट चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रहो, आपण दररोज कितीतरी शिकतो, शिकवतो, पण कधी थांबून विचार केलेला आहे का की शिक्षण नेहमी एकाच पद्धतीनं का असावं? मग आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बनलेली आहे. आणि अशा वेळी जर आपण परंपरेतून नवता शोधली तर शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी होऊ शकतं. आज आपण देखील अशाच एका नव्या वाटेचा, नव्या दृष्टिकोनातून आलेल्या शोधाचा विचार करणार आहोत. आजचा विषय आहे कीर्तन, एक नव उपक्रमात्मक शिक्षण पद्धती. हो, कीर्तन. आपण बरेचदा कीर्तन ऐकलंय ते केवळ मंदिरात आणि आध्यात्मिक मंचावर. पण हीच कीर्तन पद्धती जर आपण शिक्षकांच्या हातात दिली तर शिक्षणात किती मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत. आणि यासाठी आज आपल्याबरोबर आहेत कीर्तनकार, हरिभक्त परायण श्रद्धा धोड, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, हरमल, गोवा. मॅडम, तुमचं स्टे क्युरियसच्या या खास भागात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅडम, कीर्तन पद्धतीचा अध्यापनात उपयोग होऊ शकतो का? कीर्तन पद्धतीचा अध्यापनात नक्कीच उपयोग होऊ शकतो. म्हणताना आपण हाही विचार केला पाहिजे की आजपर्यंत काही शिक्षक शिकवताना त्यांच्याही नकळत कीर्तन पद्धतीचा उपयोग करत आलेले आहेत, पण ते कसं ते कळलं पाहिजे. मुळात शिक्षण आणि कीर्तन ह्या दोन्ही ज्या बाजू आहेत, दोन्ही क्षेत्र आहेत, ती एक महत्त्वाचं कार्य करतात, ते म्हणजे प्रबोधनाचं किंवा एक चांगली पिढी घडवण्याचं कार्य करत असतात. त्यामुळे दोन्ही गोष्टी एक समान आहेत परंतु वेगळ्या आहेत. कीर्तनकारात जे गुण असणं आवश्यक आहे ते गुण शिक्षकामध्ये असणंही तितकंच आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी म्हणते की काही शिक्षक त्यांच्या नकळत कीर्तनाचा अध्यापनात वापर करतात. मग ते त्यांच्या प्रभावी वक्तृत्वातून असेल किंवा त्यांच्या देहबोधीतून असेल किंवा त्यांच्या एकंदरीत हावभावावरून असेल, पण कीर्तनाचा याआधीही काही लोकांनी अध्यापनासाठी वापर केलेला आहे आणि तो अर्थात प्रभावी ठरलेला आहे. ती एखाद्या शिक्षकाने वर्गात अवलंबत असताना त्या कीर्तन पद्धतीविषयी कोणती मूलभूत तत्वे शिक्षकाने विचारात घेणे महत्त्वाचे ठरेल? मुळात जेव्हा आपण कीर्तनाचा एक अध्यापन पद्धती म्हणून विचार करत असतो तेव्हा काही गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वेळ. आपण जेव्हा कीर्तन करत असतो तेव्हा आपल्याला वेळेचं बंधन फारसं नसतं. आपण 2 तास 3 तास सलग जितका वेळ आपण बोलता येईल तितका वेळ बोलत असतो. पण जेव्हा आपण अध्यापनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला काही ठराविक वेळ नेमून दिलेली असते. मग तो तास 45 मिनिटांचा असेल, तो 1 तासाचा असेल, तर मग त्या वेळेचं बंधन आपल्यावर असतं. त्यामुळे आपण जे काही कीर्तनाच्या माध्यमातून जो काही आपण अभ्यासक्रम शिकवणार असू किंवा विषय शिकवणार असू त्याची तयारी शिक्षकांना आधी केली पाहिजे आणि तितक्या वेळेमध्ये आपल्याला तो बसवणं जमलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं विषयांतर तर होत नाही ना, कारण अनेक वेळा कीर्तनाचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा आपण फक्त एका विषयाला धरून बोलत नाही. त्या विषयाच्या सभोवतालचे जेवढे विषय असतील त्या सगळ्या विषयांना आपण स्पर्श करत असतो. मग आपण शिकवत असताना आपण विषयांतर तर करत नाही ना, ह्या एका गोष्टीचा आपल्याला भान ठेवायला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोर बसलेला श्रोता हा कुठल्या वयोगटातला आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा एखादा धडा मला शिकवायचा असेल आणि तो धडा एक 7वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 8वीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल. उदाहरण द्यायचं झालं तर श्यामची आई हे पुस्तक जे आहे त्याच्यातलं अळणी भाजी हे प्रकरण जे आहे ते बहुतेक 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तो धडा आहे.
आता तो धडा शिकवत असताना आपण जेव्हा कीर्तन पद्धतीचा वापर करू तेव्हा त्याला ज्या जुळतील अशा आपण कवितांचा वापर करू शकतो. पण समोर बसलेला श्रोता हा 7वी 8वीतला असल्यामुळे आपण सोप्या कवितांचा इथे वापर केला पाहिजे. म्हणजे आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आहे, अशा साध्या साध्या कवितांचा आपण अवलंब करू शकतो. पण जर आपण हेच कादंबरी किंवा हेच प्रकरण महाविद्यालयासाठी शिकवत असू, त्या विद्यार्थ्यांसाठी शिकवत असू, तर मग आपल्याला आर्या, साकी, दिंडी अशा विविध काव्य प्रकारांना स्पर्श करता येतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची ओळख होईल आणि विद्यार्थ्यांनाही प्राचीन काव्य प्रकारांची माहिती मिळेल. त्याचबरोबरीनं आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कीर्तन हा शेवटी प्रबोधनाचा विषय आहे. त्यामुळे एखाद दुसरा धडा शिकवत असताना आपण समाजात घडत असणाऱ्या गोष्टींचा तिथे दृष्टांत देऊ शकतो आणि तो देणं गरजेचं आहे. कारण शिक्षकांनाही ही जबाबदारी असते की त्याने एक चांगली पिढी पुढे घडवायची असते. त्यामुळे प्रबोधन करणं हे शिक्षकाच्याही क्षेत्रात येतं आणि त्याच्यामुळे त्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि विषयाला अनुसरून जर आपण काही नैतिकता किंवा मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकत असू तर ते देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग शिक्षण पद्धती म्हणत असताना पारंपरिक शिक्षण पद्धती आणि कीर्तन पद्धती ह्याच्यात काय फरक आहे? ह्याच्यात काही मूलभूत फरक सांगतो. त्यात कसं आहे, शिक्षण पद्धती, पारंपरिक शिक्षण पद्धती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण चॉकबोर्ड मेथड वापरतो, तेव्हा आपण लेक्चर मेथड म्हणतो. पण जेव्हा आपण लेक्चर देत असतो तेव्हा आपण त्या ठराविक विषयाशी अनुलक्षून काय जे आहे तेच बोलत असतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कीर्तन हा एक असा प्रकार आहे किंवा एक असं क्षेत्र आहे जिथे फक्त एका विषयावर आपण बोलत नसतो, त्याला अनुसरून जे जे आजूबाजूचे विषय आहेत त्या सगळ्यांवर आपण भाष्य करत असतो. आता मुळात तुमचा प्रश्न की ह्यात काय फरक आहे? बरोबर, जेव्हा आपण लेक्चर देत असतो तेव्हा आपण एकेरी संवाद साधतो, आपण एकाच बाजूने आपण एकटेच बोलतो आणि विद्यार्थी फक्त ऐकण्याचं काम करतो. पण जेव्हा आपण कीर्तन म्हणतो तेव्हा आपण हे संवादात्मक स्वरूपातही करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की कीर्तनकार म्हणून जेव्हा एखादा शिक्षक शिकवण्यासाठी वर्गात उभा असतो तेव्हा त्याच्या बाकीच्या कलांचा जो काही सांगोपांग एकत्रीकरण आहे ते सगळं तिथे दिसत असतं. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की आपण एखाद्या कवितेचाही वापर करू शकतो. मग त्या शिक्षकाला गाता येतं की नाही तर तो गाऊन दाखवू शकतो. गायल्यानंतर विद्यार्थ्यांचं लक्ष एकदम वेधलं जातं. अर्थात विद्यार्थी कुठल्या वर्गातल्या याच्यावरही ते अवलंबून असतात. विद्यार्थी जर लहान असेल आणि मध्येच जर तुम्ही एखादी कविता म्हटली धडा शिकवताना तर त्याचं लक्ष चटकन तुमच्याकडे जातं. मग अशा पद्धतीने तुम्ही कविता शिकवू शकता किंवा एक विषय शिकवताना वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारांचा स्पर्श त्यांना देऊ शकता आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा परिचय त्यांना करून देऊ शकता. हा मूलभूत फरक आहे. जेव्हा आपण चॉकबोर्ड मेथड पण म्हणतो तेव्हा शिक्षक हा घड्यावर लिहित असतो, मध्ये मध्ये आपण विद्यार्थ्यांना बोलवून कदाचित त्यांच्याकडून लिहून घेत असतो. पण विद्यार्थ्यांचं लक्ष किती आहे हे तपासताना आपल्याला या गोष्टींचा काय म्हणूया आपण फायदा होऊ शकतो. पण कीर्तन ही एक अशी पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांचं लक्ष किती आहे हे आपण फळ्यावर बोलवून न तपासता तिथे मग तो कुणाचे बघूनही होऊ शकतो ना. पण चटकन एक प्रश्न विचारून त्याच्याकडनं उत्तर येतंय का नाही हे बघू शकतो. आणि दुसरं, कीर्तन ही एक प्रभावी शिक्षण पद्धती का ठरते? कारण कीर्तनकार जो असतो किंवा एक शिक्षक जो असतो जो कीर्तन पद्धतीचा वापर करतो तो एक चांगला वक्ता असतो, त्याच पद्धतीनं तो चांगला गायकही असतो, त्याच पद्धतीने तो चांगला अभिनेताही असतो. त्याचमुळे या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेणं त्याला जास्त चांगलं जमू शकतं. म्हणजे एखादा जर धडा असेल तर त्या धड्याला कंटाळवाणा न करता त्याला आपण कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या उत्साहाचं साधन बनवू शकतो किंवा वर्ग आपला कसा चेतनामयी होईल, चैतन्यदायी होईल, हे कीर्तन पद्धतीनं सहज शक्य करण्यासारखं आहे. अध्यापन करताना तुम्ही ह्या कीर्तन पद्धतीचा वापर करता का? आणि करत असाल तर तो तुमचा अनुभव काय आहे त्याच्याबद्दल? अध्यापन करताना मी नक्कीच कीर्तन पद्धतीचा वापर करते. कारण मगाशी बोलल्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला नेहमी काहीतरी नवीन नवीन प्रयोग हे करत राहावे लागतात. त्यातलाच एक प्रयोग आहे कीर्तन पद्धतीचा. मुळात मी सुरुवातीपासून कीर्तन पद्धतीचा अवलंब केला नव्हता. माझी जेव्हा शैक्षणिक या अध्यापन क्षेत्रात जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा कोविडचा काळ होता. त्यामुळे ऑनलाईन आम्ही लेक्चर्स घेत होतो आणि ऑनलाईन लेक्चर घेताना कायम समोर पुस्तक असायचं आणि आम्ही
पुस्तकात बघून शिकवायचं. पण हे करत असताना लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या डोक्यात काहीच जात नाही. विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्यांना काही समजतच नाही, ते फक्त ऐकण्याचं काम करतात. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष समोर आले तेव्हाही पहिल्या 6 महिन्यांमध्ये हाच अनुभव. मग विचार केला मी की हे आपण कसं बदलू शकतो, काय आपण असं करू शकतो की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो किंवा विषय साध्यापणानं विद्यार्थ्यांना सांगू शकतो. आणि अशातच मग संत चरित्र समोर आले आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं सापडली. जसं संतांनी आपल्या साध्या सोप्या आणि सरळ भाषेचा अवलंब करून बहुजन समाजाकडे सगळं ज्ञान पोहोचवलं, त्याच पद्धतीनं आपणही करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. आणि मग अगदी कठीण शब्दभेद न करता मराठीतले सोपे शब्द घेऊन कशा पद्धतीने एखादा विषय आपण आख्यानात परिवर्तित करून विद्यार्थ्यांना सांगू शकतो याचा मी विचार केला. आणि याचा फरक म्हणजे अगदी याच वर्षी किंवा गेल्या वर्षी म्हणूया तृतीय वर्ष कलाशाखेच्या विद्यार्थ्यांना प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असं नावाचा एक पेपर आहे. आणि त्या पेपरमध्ये वेगवेगळ्या संप्रदायांची माहिती, त्या महानुभाव संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. मग वारकरी संप्रदाय शिकवत असताना संतांची माहिती देत असताना फक्त नामदेव महाराज येथे जन्माला आले मग त्यांनी हे लिहिलं असं लिहिलं असं न सांगता मी त्यांच्या चरित्राचं आख्यानात परिवर्तन केलं आणि ते कीर्तन कसं सादरही केलं बरं. मग ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र असेल, गोरा कुंभारांचं असेल किंवा मग कुठल्याही संताचं असेल, मी त्याची छोटी आख्यानं केली आणि ती आख्यानं वर्गात सादर केली. आणि ज्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांनाही संतांच्या बद्दल गोडी निर्माण झाली, अभंग कसे असतात, ते कसे गायले जातात हे त्यांना कळायला लागलं. आणि अतिशय चांगला उपक्रम जो त्या वर्षी घडला तो म्हणजे तृतीय वर्ष कलाशाखेच्या विद्यार्थ्यांनी त्या वर्गातल्या आपल्या घरी गणेश चतुर्थीत कोणते अभंग वाजवतात किंवा गायले जातात हे शोधले आणि ते कुणाचे आहेत त्याची एक वेगळी सूची तयार करून आणून दिली. त्याच पद्धतीने गुगल क्लासरूमच्या मदतीनं त्यांनी स्वतः काही अभंग गाऊन सादर केले. हा एक चांगला उपक्रम या वर्षी घडलेला आहे. आणि म्हणून मी म्हणेन की कीर्तनाचा वापर हा असा केला तर तो चांगला. आता असं नाही की फक्त संतांची चरित्र सांगण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे. SY BA BEdच्या विद्यार्थ्यांना श्यामची आई ही कादंबरी लावलेली आहे अभ्यासक्रमात. मग त्या छोट्या प्रकरणांचा आपण आख्यानात कसं परिवर्तन करू शकतो, मग ते परिवर्तन करायचं आणि कशा पद्धतीनं श्यामने आपली मातृभक्ती हे सगळ्यांना शिकवली हे सांगायचं. अशा पद्धतीनं आपण कीर्तनाचा उपयोग जर अध्यापनात केला तर विद्यार्थ्यांच्या जे आपण काही ज्ञान देऊ शकतो ते विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं ऐकतात आणि त्यांना ते समजतं असं मला वाटतं. फक्त हे करत असताना साध्या भाषेचा आपण वापर केला पाहिजे, जे त्यांना कळेल, पचनी पडेल अशा भाषेचा वापर केला पाहिजे, हे गरजेचं आहे. मग ही शिक्षण पद्धती अवलंबत असताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक विकासावर काय परिणाम होतो? जेव्हा आपण कीर्तन पद्धतीचा वापर म्हणू तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एकाच विषयाला नाही घेऊन पुढे जात. कीर्तन पद्धती वापरत असताना आपण त्याच्या बाजूच्या सगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. त्यामुळे बौद्धिक विकास हा एकाच दृष्टीनं न होता चारही बाजूने होतो. आणि मुळात कसं आहे, विद्यार्थी एका गोष्टीचा एकाच दृष्टीनं विचार करणं सोडून देतात आणि ते सांगोपांग विचार करण्याची शैली एक जी असते ती त्यांच्यात विकसित होते. त्याच पद्धतीनं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या काव्य प्रकारांचा, वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा वापर जो आहे तो या पद्धतीमध्ये करू शकतो. केवळ एक विषय शिकवत असताना वेगळे दृष्टांत देऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास हा झपाट्याने होतो आणि त्याला चालनाही मिळते. विचार करण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यांच्यामध्ये विकसित होते. आता जर आपण नैतिक विकास म्हणत असू तर कीर्तनाचा मूळ उद्देशच आहे की आपल्याला नीतिमत्ता आणि मूल्य शिक्षणच लोकांमध्ये रुजवायचं आहे. मुळात कीर्तन याचा मूळ उद्देश काय आहे? कीर्तनासारख्या इतर क्षेत्रांचा मूळ उद्देश काय तर प्रबोधन करणं. मनुष्य जीवनात आपण आलेलो आहोत तर ते आपण कसं व्यतीत करावं आणि त्यात आपण काय करू नये, काय गोष्टी आपल्याला गरज आहे हे सांगण्यासाठीच कीर्तनासारख्या शैलीचा आपण वापर करत असतो किंवा या क्षेत्रांचा आपण मदत घेत असतो या क्षेत्राची. आता जेव्हा आपण विद्यार्थ्यांचा विचार करू तेव्हा आपल्याला एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक धड्याच्या अंती किंवा प्रत्येक विषयाच्या अंती काहीतरी आपण असा संदेश विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये नीतिमत्ता रुजेल किंवा मूल्य शिक्षण रुजेल.
आता शिक्षकही हेच काम करत असतात. आपण शिकवत असतो म्हणजे आपण एखादा धडा घेतला किंवा एखादी कविता घेतली आणि झालं आपलं काम संपलं असं नसतं. शिक्षकही मुलांमध्ये नीतिमत्ता वाढवण्याचं काम करत असतात. पण ते मुद्दामहून न सांगता ते अलगदपणे जर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या चालण्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं तर ते अधिक प्रभावित होतं आणि ते कीर्तन पद्धतीतून होतं. तर ते कसं, तर जेव्हा आपण एखादा धडा शिकवतो, धडा शिकवून झाल्यानंतर आपली पारंपरिक जी पद्धती आहे शिक्षण पद्धती, एखादा धडा शिकवून झाल्यानंतर आपण सांगतो की या धड्यातून आपल्याला काय बोध मिळतो, तर असं 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 वागायचं, हे करायचं, खोटं बोलू नये आणि चोरी करू नये असं आपण सांगत असतो. पण जेव्हा आपण कीर्तन पद्धतीचा वापर करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एका आख्यानाचा इथे एका आख्यानाचा वापर करतोय. म्हणजे एखादा धडा जो आहे तो आख्यानात परिवर्तित करतोय, म्हणजे एका कथेत परिवर्तित करतोय आणि ती कथा आपण विद्यार्थ्यांना सांगतो. आणि कथा सांगत असताना जो काही बोध आहे, जी काही शिकवण आहे ती अलगदपणे गेली पाहिजे. ती कथा सांगून झाल्यानंतर मग ती वेगळी सांगायची नसते. म्हणजे कथा ऐकणाऱ्याला, कथा श्रवण करणाऱ्याला हे बरोबर कळलं पाहिजे की हे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं गोरा कुंभारांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेले आहे की संत नामदेव महाराजांनी जेव्हा त्यांच्या गावी, तिरकुटी या गावी नामसप्ताह जाहीर केला तेव्हा त्यांचं जे चुकलं गोरोबांचं ते त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. त्यांनी त्यांना वेगळं बसवून नाही सांगितलं. संत नामदेव महाराज जे होते ते गोरोबांच्या घरी राहायला होते, पण त्यांना वेगळं बसवून, बघा गोरोबा तुमचं हे चुकलं, असं तुम्ही वागू नये, तुम्ही शब्द पकडू नका असं त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी काय केलं तर 7 दिवसांचा जो नामसप्ताह त्यांनी तिथे केला तेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी एक महाभारतातला दृष्टांत दिला. आणि तो दृष्टांत काय सांगतो तर जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, आज युद्धाचा पहिला दिवस आहे, तू शस्त्र सगळे टाकून बसलाय, हे काही बरोबर नाही. समोर असलेल्या माणसाला तो अधर्माने वागतोय तर आपल्याला त्याला शिक्षाही दिलीच पाहिजे. अशा पद्धतीनं श्रीकृष्णाने, भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे आणि अर्जुनाने शस्त्र हाती घेऊन पुढे मग रणांगण गाजवलेलं आहे. पहिला दिवस संपला, दुसऱ्या दिवशी परत जेव्हा उजाडलं तेव्हा भगवंत काय आशीर्वाद देत आहे की काल जसा पराक्रम केला तसं आजही कर. त्याचा अर्थ काय होतो की अर्जुनाने परत शस्त्र टाकायची, परत सगळी भगवद्गीता ऐकायची आणि मग लढायला सुरुवात करायची का? अशा पद्धतीनं जेव्हा त्याने निरूपण चालू केलं तेव्हा गुरुबांना समजलं की मी काय चूक केली. माझ्या पूर्ण आयुष्यात मी फक्त शब्द धरत बसलो आणि त्या शब्दार्थांच्या मागचा जो भावार्थ आहे त्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीनं जसं नामदेवाने केलं तसंच आज शिक्षकांना करायचंय. जे काही आपल्या विद्यार्थ्यांना आम्हाला सांगायचंय ते सरळ न सांगता आपल्याला कीर्तनाचा किंवा त्या आख्यानांचा वापर करून, त्या धड्यांचं आख्यानात परिवर्तन करून अलगदपणे त्यांच्याही नकळत त्यांना आपल्याला शिकवणी द्यायची आहे. आणि तेव्हाच अशा गोष्टी ह्या विद्यार्थ्यांच्या पचनी पडतील. कारण आताचा विद्यार्थी कसा आहे, पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काही सांगितलं तर ते ऐकत होते, घाबरायचे, आदर करायचे. पण आताचा विद्यार्थी ह्या 4 पावलं पुढे गेलेला आहे, सगळ्यांना माहिती. आपण जर सरळ पद्धतीने सांगितलं हे तुझं चुकतं म्हटलं की तो विद्यार्थी परत त्या शिक्षकाकडे मान वर करून बघणार. त्याच्यामुळे त्याला आपल्याला सांगायचं की तुझं चुकतंय, पण चुकतं या शब्दाचा वापर न करता मग ते कसं तर या पद्धतीने आपण सांगू शकतो. मग अध्यापन करत असताना आजच्या नव्या पिढीला या कीर्तन पद्धतीचा अवलंब करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाच्या ठरतील? मुळात नवीन पिढी किंवा नवीन शिक्षकांना संदेश म्हणत असताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात द्यायची आहे की प्रत्येक शिक्षक हा कीर्तनकार असणार असं नाही. आणि जे कीर्तनकार शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांच्याकडून ते नकळत घडत जातं. म्हणजे आम्ही बोलतानाही अगदी त्याच टोनने बोलत जातो. पण जर असं कोणी नसेल तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने या कीर्तनाचा अवलंब करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं आहे वाचन. जर एखादा असा माणूस असेल जो शिक्षक आहे, त्याला अध्यापनामध्ये कीर्तन या पद्धतीचा वापर करायचा आहे पण तो स्वतः कीर्तनकार नाहीये, मग कीर्तनाचा आपला मूळ ढाचा काय आहे किंवा कीर्तन आपण कसं करतो तर पहिले आपण एक अभंग घेतो, त्याचं निरूपण करतो, मग मध्ये काहीतरी नामजाप असतो आणि मग आख्यान असतं. पण आता हे एवढं मोठं जे कीर्तन आहे ते एवढं मोठं कीर्तन आपल्याला 45 मिनिटांमध्ये घेणं कठीण आहे. मग त्या 45 मिनिटांमध्ये आपण काय करू शकतो
तर त्या 45 मिनिटांमध्ये जो धडा किंवा जो विषय आपल्याला शिकवायचा आहे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवत असो तर विषय, आणि लहान विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना शिकवत असो तर धडा, तो धडा किंवा तो विषय 45 मिनिटांमध्ये ते आख्यान आपल्याला बसवायचं आहे. लक्षात आलं? आणि ते करत असताना त्या शिक्षकाकडे कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे? मुळात वाचन. कारण आपण एक धडा शिकवणार म्हणजे तो धडा वाचला म्हणजे आपण कीर्तन पद्धती वापरू शकत नाही. तर त्या धड्याच्या आजूबाजूला काही गोष्टी आहेत त्या शिक्षकाला लक्षात घ्याव्या लागतात. लक्षात येते? म्हणजे जर आपण आता एखादा धडा घेत असतो, जो धडा आपल्या देशावर आहे, तर ह्या देशात आता काय घडतं याचाही संदर्भ त्या शिक्षकाला द्यावा लागेल. जर तो कीर्तन पद्धतीचा अवलंब करत असेल तर फक्त आपण काय धड्यात काय लिहिलं आहे तेवढ्या पुरतं सीमित राहून शिक्षकाला चालणार नाही. त्यामुळे वाचन. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना दृष्टांत देत असताना, दृष्टांत म्हणजे थोडक्यात उदाहरण, विद्यार्थ्यांना दृष्टांत देत असताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागणार की ही उदाहरणं जी आहे ती आताची असतील, म्हणजे या व्यावहारिक जगातली असतील, ज्या जगामध्ये तो विद्यार्थी राहतोय, वाढतोय, लहानाचा मोठा झाला, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला असं वाटता कामा नाही की हे कुठलं काय मला सांगतंय. कारण शक्यतो आता जर तुम्ही कीर्तनं सुद्धा बघितलीत मंदिरामध्ये तर तुमच्या सहज लक्षात येईल की वयोवृद्ध माणसं ऐकतात आणि नवनवीन जे तरुण आहेत किंवा नव्या पिढीतील लोक आहेत ते कंटाळून एकतर उठून तरी जातात किंवा ते पेंगतात तरी. याचं कारण काय असतं? कारण तो कीर्तनकार जो असतो तो आपल्या परीनं अतिशय व्यवस्थित पद्धतीने सेवा करत असतो, पण समोर बसलेला श्रोता हा कुठल्या वयातला आहे आणि त्याला काय आवडेल याचा विचार आपण करत नाही, तिथे जरा मागे पडतो. त्यामुळे शिक्षक जर कीर्तन पद्धतीचा वापर करत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समोर बसलेला जो विद्यार्थी आहे तो कोणत्या वयोगटातला आहे आणि त्याला जे आपल्याला सांगायचंय ते आपल्याला हवं तसं न सांगता त्याला जसं हवं तसं आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग ते कीर्तन पद्धतीचा अवलंब करून असेल किंवा इतर कोणत्या पद्धतीचा अवलंब करून असलं तरी चालेल, पण कीर्तनात फायदा काय होतो की आपल्याला गोष्टी आपल्याला पाहिजे त्या साच्यात बसवता येतात. म्हणजे एक धडा असेल तर तो धडा आपल्याला कसा शिकवायचा आहे किंबहुना विद्यार्थ्यांना आपल्याकडून तो कसा ऐकायचा आहे त्या साच्यामध्ये आपल्याला ते बंदिस्त करून शिकवता आलं पाहिजे. त्यामुळे जर आता कोणी शिक्षक असेल ज्याला अध्यापनासाठी कीर्तन पद्धतीचा वापर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्याचं वाचन असलं पाहिजे. त्याला एखाद दुसरा धडा जो असेल मग तो भाषेतला असू दे, तो भाषेतर विषयातला असू दे, इतिहासातला असू दे, गणितातला असू दे. आता तर लोक गणित हा विषय सुद्धा किंवा विज्ञान हा विषय सुद्धा कीर्तन पद्धतीचा वापर करून शिकू शकतात. आणि त्याच पद्धतीनं तो कुठलाही विषय असू दे तो साचेबंद करता आला पाहिजे कीर्तनाच्या पद्धतीने. ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आवाजातला चढ-उतार हा कीर्तनकारासाठी सगळ्यात महत्वाचा. आणि या पद्धतीचा वापर जर करत असाल तर तो शिक्षकालाही आला पाहिजे. तुम्ही एका स्वरात जर बोलत गेला तर विद्यार्थी ऐकणारा कंटाळतो. त्यामुळे आवाजातला चढ-उतार कसा करायचा हे त्या शिक्षकाला कळलं पाहिजे. आणि हे मुळात कविता शिकवत असताना किंवा काव्य शिकवत असताना महत्वाचं ठरतं. असं म्हणतात की कविता आपण जेव्हा वाचतो किंवा म्हणतो तेव्हा ऐकणाऱ्याला अर्धाहून अधिक अर्थ पहिले कळला पाहिजे, तरच तुमचं वाचन जे आहे ते यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. जर तुम्ही वाचताय समोरच्याला काहीच कळत नाही तर त्याला काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे आवाजातला चढ-उतार महत्वाचा. कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा हे कीर्तन पद्धतीचा वापर करताना आपल्याला समजलं पाहिजे. कारण आपल्याला आपण नेहमी उदाहरण देत असताना अलंकारांचं शिकवत असतो की औषध नलगे मजला. औषध नलगे मजला म्हणत असताना जर आपण ह्याच वाक्याला औषध न लगे मजला असं म्हटलं तर त्याचा वेगळा अर्थ होतो. एकीकडे औषध नलगे म्हणत असताना हे वाक्य आपल्याला कळतं की दमयंतीच्या ओळखीचं आहे आणि ती काय सांगते की माझ्यासाठी आता औषध काय आहे तर फक्त नल आहे, माझा प्रियकर आहे. आणि जर त्या शब्दाची आपण फोड केली आणि औषध न लगे मजला म्हटलं तर मला कुठलंच औषध लागू पडत नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे कीर्तनकार असो किंवा शिक्षक असो त्याला शिकवत असताना कोणत्या शब्दावर जोर द्यायचा आहे हे लक्षात येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जर आता कोणी नवीन शिक्षक असतील किंवा जुनेही शिक्षक असतील आणि कीर्तनाचा अध्यापन पद्धती म्हणून वापर करू इच्छित असतील तर त्यांना या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा चेहरा बोलला पाहिजे.
काही लोक, आपण म्हणतो काही लोकांच्या बाबतीत ती चेहऱ्यावरची माशीही हलत नाही, तसं होता कामा नये. चेहरा आपला बोलका असला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर हावभाव दिसले पाहिजे, आपली देहबोली ही सगळ्यात महत्वाची आहे कीर्तनकारासाठी आणि तसेच वर्गातल्या शिक्षकासाठी. त्यामुळे देहबोली, आवाजातला चढउतार, प्रसंगी गायन, वक्तृत्व तर असलंच पाहिजे, भाषा प्रभुत्व असलं पाहिजे, आपला विषय जो आहे तो साचेबंद करता आला पाहिजे आणि सलग बोलता आलं पाहिजे. मध्ये काहीही विसावा न घेता सलग बोलता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आपल्याकडे वेधून त्यांचं लक्ष घेता आलं पाहिजे, त्यांना आपल्या विषयामध्ये खिळवून ठेवता आलं पाहिजे, तरच ते विद्यार्थी त्या विषयावर प्रेम करतात. शिक्षकाच्या माध्यमातून किंवा शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं विषयावर प्रेम जडत असतं आणि हे शिक्षकांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळे कीर्तन पद्धतीच्या वापरानं ते अतिशय सहज पद्धतीनं होऊ शकतं. कारण कीर्तन आपण सांगत असताना ती गोष्ट कशी सांगत असतो आणि गोष्टी विद्यार्थ्यांना आवडतातच, मग ते कुठल्याही वयातले असो, विद्यार्थ्यांना गोष्टी ऐकायला आवडतात आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या विषयावर विद्यार्थ्यांचं प्रेम जळवू शकतो. धन्यवाद मॅडम, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा नक्की अवलंब करतो. तर आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण पाहिलं, आपण जाणलं की एका पारंपरिक साधनातून सुद्धा नवनिर्मिती होऊ शकते, फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असते. आज आपण जे काही बोललो त्याबद्दलचा एक प्रात्यक्षिक लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे क्युरियस.